मला एक कळत नाही ते वॉर्डननी हा काय नवीन नियम केलाय 10 वाजता लाईट बंद करणं. अभ्यास कधी करावा मग? अहो सर तोच तर विषय झाला आणि माझ्या तर्कीने ती बाई डोसक्यातच जायला लागली बघा. म्हणजे आता हॉस्टेलमधल्या पोरी अभ्यास कुठं करणार, दारात नाही तर खुलीत. आणि सगळ्या पोरी रात्रीचाच अभ्यास करतात. दिवसा कोणाला इतका टाइम आहे अभ्यास करायला? तरी बरं तुम्ही तो कमळीसाठी नवीन लॅम्प दिला म्हणून बरं, नाहीतर बाकीच्या पोरींचं काय होत असेल काय माहित. होय अहो सर, निदान 12 वाजेपर्यंत तरी टाइम द्यायला पाहिजे की नाही? कसं करणार पोरी अभ्यास? दिवसभर कॉलेजमध्ये असतात नाहीतर कसल्या तरी कामात. हॉस्टेलवर येईपर्यंत जेवून बिवून सगळं 8:30-8 होत्यात. मग 10 वाजता जर लाईट बंद झाल्या तर अभ्यास कवा करायचा त्यांनी? बरोबर आहे, बघतो मी, करतो काहीतरी उद्या. कमळे निंगे तुम्हाला अजून काय पाहिजे का? नाही 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 काय नाही, बस चला निघूया, लय उशीर व्हायला लागला अभ्यास करायचा. बंडे ऐक, तुला जर परत कोणी त्रास दिला तर मला येऊन नाव सांग, नाहीतर सरळ कुणाकडे तरी निरोप पाठव. डायरेक्ट घेऊन जातो प्रिन्सिपल सरांकडे. होय चल ग. नाही मी तुम्ही काय म्हणलात? काय? नाही काही नाही. ठीक आहे, चला बाय. चल ग. कमळी कॉफी पिऊया? सर अहो आताच तर चहा प्यायलो आपण, आता कॉफी कुठं? अगं कमळे, अगं वातावरण बदललंय की नाही? थंडी बघ किती वाढल्या. झाले असेल ऋषीभाऊंना कॉफीची तलब. काय ऋषीभाऊ बरोबर ना? हा हा, कॉफीची तलब. फक्त इथे नको, म्हणजे नो ऑफेन्स, पण बाहेर ती टपरी आहे ना, तिथे खूप छान मिळते कॉफी. हा प्रकाश टी स्टॉल. हा करेक्ट, तिथेच. ए नाही काय नको, अभ्यास करायचा आहे आपल्याला, आधीच लय उशीर झालाय सर, नको खरंच. कमली, तू सांगितलेली पुस्तकं आणलीत आम्ही लायब्ररीतून. तुम्ही कॉफी पिणार? माझी ट्रीट. काय सर, ट्रीट तुमच्याकडून? हो हो चालेल चालेल, वी आर रेडी. बघ आता सगळेच येत आहेत तर मग तुला यायला काहीच प्रॉब्लेम नाही ना. थोडा वेळच लागेल, जास्त वेळ नाही लागणार. कॉफीच तर प्यायचे. अगं वय की कमळे, चल की. अगं कमली चल ना, ऋषी सरांसोबत कॉफी प्यायचा चान्स परत नाही मिळायचा. अगं चल की. बर बर ठीक आहे ठीक आहे, चला जाऊया, लगेच यायचं परत. चल बंड्या तू येतोस काय? नाही नाही नको, मला का माहिती, तुम्ही जाऊन या. चल चल. दादा 1 2 3 5 कॉफी द्या. हा. थँक्स कमळी, तू कॉफी प्यायला हो म्हणालीस. किमान त्या निमित्ताने तरी मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवता येतोय. ऋषी सर त्यो टोस्ट द्या ना. हाऊ एवढं नाही, एकच पाहिजे. हा ऋषी सर काय झालं, तुम्ही असं एकटंच का असताय? अगं निंगे, असं एकटंच लाजणं आणि स्वतःशीच हसणं माणूस कधी करतो माहितीये का? कधी? अगं प्रेमात पडल्यावर. काय गॉसिप काय करता तुम्ही? कॉफी प्यायला आलात ना, कॉफी प्या. मी ते वेगळ्या विचारत होतो जरा. दादा काय हो, आज एकदम मफलर वगैरे गुंडाळून? हा नाही ते आहेच, थंडी वाढली जरा. शा, ही काय थंडी म्हणायची काय? आमच्या गावाकडे येऊन बघा, असलं गारटून झालं की नाही विषयच संपला. खूप थंडी असेल ना तुमच्याकडे? अहो मग काय, आता घरात धूपकांडी करून ठेवली असेल. तुम्हाला सांगतो घोंगडीत झोपतोय म्हणून ठीक आहे, नाहीतर हे डिसेंबर जानेवारी महिन्यात की नाही, जर आहे ना सकाळ सकाळ चुकून दार उघडलं घराचं, जी वाऱ्याचं गार झुळूक येते की नाही, आव पार अंगच गाठून जाते कुल्फीच हो. आणि जर सकाळची शाळा असेल तर विषयच नाही, म्हणजे तोंडात ना वापस. होय
सर मग आम्ही पोरी असं चायनीज ड्रॅगनवानी तोंडातून वाफा बाहेर काढत बसायचो आणि मग रातच्याला मस्त शेकोटी करायचं आणि अख्ख्या गावाची माप काढत बसायचं. सरका की बाजू. ऋषी सर आओ तुम्ही बी बसा की. बसा बसा बस. बाळा थंडी वाजते तुला? हे घे. हे तुझ्यासाठी. अरे वा ऋषी सर, तुम्ही तर जेंटलमॅन आहात. हो ना सर, तुमच्यामुळे त्या मुलाच्या चेहऱ्यावरती किती गोड स्माइल आली बघा. वय सर एक नंबर काम केलं असं बघा. देव तुमचं लय म्हणजे लय भलं करो सर. सर खरंच तुमचा यो स्वभाव लय भारी आहे बघा. तुम्ही सतत कोणाची ना कोणाची मदत करत असता. ठीक आहे म्हणजे एवढं काही नाही त्यात. या कॉफी पिऊया. दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना. ए बाळांनो थांबा थांबा. हे बघा आमच्याकडे या टायमाला काही नाही. आम्ही परत आलो की नाही आम्ही आणतो काहीतरी तुमच्यासाठी. हा मला सांगा तुम्ही कुठे राहता? आम्ही तिकडे मागे राहतो. अगं ती मागे एक वस्ती आहे ना तिथे राहत असतील ते. बरं ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळ्यांसाठी पुन्हा येऊ ना तेव्हा स्वेटर घेऊन येऊ. हा तुम्ही शाळेत जाता? अरे आई तुळजाई, काय या बिचाऱ्याची अवस्था आहे. अंगावर घालायला दड कापड बी नाही त्यांच्याकडं. दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना. तुळजाई काय करू, त्या पोरांचा इशाई काय डोसक्यातनच जायना झालंय. काय करायचं? हे एवढं मोठं शहर आहे तरी बी इथं त्या पोरासनी घालायला धड कापड बी नाहीत. कमळे हे काय ग? कमळे काय झालं? कसला एवढा विचार करत बसलीस? निंगे अगं ती सकाळची पोरं, त्यांचा विचारच डोसक्यातनं जायना झालाय बघ. कसं आपण सगळ्यांनी स्वेटर द्यायचा ग? आपल्याकडे एवढं पैसे बी नाही की आपण त्या सगळ्यांनी देऊ.